स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत महापालिकेकडून 1 ऑक्टोबर रोजी 1 तास स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे। या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे। महापालिकेकडून 1 ऑक्टोबर रोजीच्या 1 तास स्वच्छता मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून मनपा क्षेत्रातील 42 पेक्षा जास्त ठिकाणांची निवड करण्यात आल्याचेही आयुक्त पवार यांनी सांगितले। रविवारच्या स्वच्छता मोहिमेच्या तयारीचा आढावा शुक्रवारी उपायुक्त राहुल रोकडे यांनी घेत सर्व विभागाशी संवाद साधून नियोजनपूर्वक कामकाज करण्याबाबतच्या सूचना केल्या। पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत येणाऱ्या 1 ऑक्टोबर 2023 रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून मनपा क्षेत्रात 1 तास स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानात महापालिका अधिकारी, कर्मचारी, मनपा क्षेत्रातील NGO, शाळा, महाविद्यालय आणि सुजाण नागरिक यांच्या सहभागाने हे श्रमदान केले जाणार आहे। 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते 11 1 तासात महापालिका क्षेत्रात हजारो स्वच्छता दूत नागरिक रस्त्यावर उतरून स्वच्छतेसाठी श्रमदान करणार आहेत। या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे। उपक्रमांतर्गत नियोजन करण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांनी मनपा अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेतली। यावेळी डॉक्टर रवींद्र ताटे, सिस्टीम मॅनेजर श्री नकुल जकाते, सह आयुक्त नितीन शिंदे, सर्व स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते। संपूर्ण देशभर 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11 या 1 तासात जास्तीत जास्त स्वच्छता केली जाणार आहे। या उपक्रमात महापालिका क्षेत्रात 42 ठिकाणी स्वच्छतेसाठी स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत। या ठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे। याचबरोबर अनेक सामाजिक संस्था सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे 1 ऑक्टोबर रोजीच्या स्वच्छता उपक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छतेचा हा उपक्रम एक चळवळ स्वरूपात यशस्वी करावा असे आवाहनही प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी केले। यावेळी उपायुक्त राहुल रोकडे यांनी सर्व नागरिकांनी आपल्याकडील स्वच्छता साहित्य सह अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील केले आहे। माननीय केंद्र शासनाने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे स्वच्छता ही सेवा 2023 या उपक्रमांतर्गत माननीय आयुक्त साहेब तथा प्रशासक श्री सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते 11 ह्या 1 तास ह्या स्वच्छता मोहिमेची पूर्ण तयारी केलेली आहे। यासाठी महापालिका प्रशासनाने महापालिका हद्दीमध्ये एकूण 42 ठिकाणी स्वच्छता करणार आहे। या 42 ठिकाणी महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी, NCCचे विद्यार्थी, त्याबरोबर काही आमच्या अप्रोच झालेल्या वेगवेगळ्या 25 ते 30 सामाजिक जे स्वच्छतेविषयी काम करणाऱ्या सामाजिक संघटना, तसेच पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांच्या मदतीने स्वच्छता या 42 ठिकाणी करण्यात येणार आहे आणि हा परिसर संपूर्ण स्वच्छ केला जाणार आहे। यासाठी स्वतः पालकमंत्री साहेब, आमदार साहेब, खासदार साहेबही या उपक्रमात सहभागी होणार आहेत। तरी माझं या सर्व नागरिकांनाही आव्हान आहे की आपण स्वतः या 42 ठिकाणी आपण इथं सहभागी व्हावं स्वच्छताविषयक कामकाजासाठी, किंवा आपल्याला जर सहभागी होणं शक्य असल्यास आपण राहत्या परिसराची स्वच्छता करावी आणि त्याचे फोटो स्वच्छता ही सेवा ह्या पोर्टलवर अपलोड करावे, जेणेकरून हे माननीय शासनाचं स्वच्छता ही सेवा हे अभियान अतिशय चांगल्या रीतीनं महापालिका हद्दीमध्ये यशस्वी होईल। या दिवशी 42 ठिकाणी जी स्वच्छता केली जाणार आहे ह्याचे मूल्यमापन शासनामार्फत होणार आहे आणि ह्याचा उद्देश ह्या 42 ठिकाणं पण आपली जी आहेत ते सार्वजनिक ठिकाणं, खाजगी ठिकाणं, जलकुंभ, त्याचबरोबर आपले असणारे मुख्य रस्ते, आयलँड, हुतात्मा स्मारक असे विविध ठिकाणे घेतलेले आहेत आणि महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या सहभागातून हे स्वच्छ केले जाणार आहे।